आज दिवसभरात एकाही मिनिटाचा ब्रेक न घेता काम चालू होतं. हाय गाईज, मी आहे प्राजक्ता तुमच्यासोबत. मी शेअर करणार आहे आपला आज सलॉनचा डेली व्लॉग. तर तुम्हाला व्लॉग बघायला असे आवडत असेल तर प्लीज कमेंट करा व्लॉग म्हणून. तर मी नक्की माझ्या सलॉनचे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर सगळ्यात आधी क्लिनिंग झालेली आहे, त्यानंतर देवपूजा आणि चालू झालेले आहेत आपले क्लायंट. तर सकाळपासून 2 ते 3 हेअरकट झालेले आहेत आणि हेअरकट नंतर आता पुन्हा एकदा एक मॅडम आल्या होत्या हेअरकटला. त्यांना हेअरकट, रूट टचअप वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्यानंतर इथे थ्रेडिंगला काही क्लायंट होते, स्पा चालू होते आणि साईड बाय साईड सगळ्या सर्व्हिसेस चालू होत्या. तर जनरली जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतात तर आपण सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कन्सल्टेशन केल्याशिवाय देत नाही. तर प्रॉपर कन्सल्टेशन करून क्लायंटचा प्रॉब्लेम समजून मी सगळ्या सर्व्हिसेस त्यांना रिकमेंड करते. सोबतच तुम्ही इथे बघू शकता आपला चालू आहे मेकअपचा क्लास बेसिक टू ॲडव्हान्स आणि त्यामध्ये आज त्यांना स्वतःला लेन्स कशा लावायच्या आणि मेकअप कसा करायचा स्वतःवर या गोष्टींचं आज डेमो झालेला आहे आणि त्याच्यानुसार त्या सगळ्या मन लावून अगदी प्रॅक्टिस करत आहे. तर इकडे प्रॅक्टिस चालू आहे. त्यानंतर क्लायंटला लेन्स कशा लावायच्या, काढायच्या याही गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. सो त्याही गोष्टींची प्रॅक्टिस त्या करत आहेत. खालीसुद्धा पुन्हा गेल्यानंतर क्लायंट होतेच, कोणाला स्पा करायचा होता, कोणाचे पेडिक्युअर मॅनिक्युअर चालू होते. आणि खरं सांगू तर माझी टीम जी आहे ती आज दिवसभर उपाशी होती. त्यांनासुद्धा जेवायला वेळ मिळालेला नाही आहे. आणि सलॉन लाईफ ही अशीच असते, रुटीन नसतं, जेवणाचं रुटीन नसतं. काम क्लायंट आलं की क्लायंट घ्यावेच लागतात आणि बऱ्याच जणांना वाटतं की काय आहे तुम्ही एवढे पैसे करता, एवढा चार्ज करता, पण त्यामागचा स्ट्रगल खरंच खूप रेअरली लोकांना माहिती असतो आणि आपण खूप सहज बोलून जातो 500 रुपये कमी करा, 1000 रुपये कमी करा. तर अशा प्रकारे स्ट्रगल हा सगळ्यांच्याच लाईफमध्ये आहे. परंतु सर्व्हिसेस देताना आम्ही विचार एवढा करतो की आमच्या क्लायंटला क्वालिटी सर्व्हिस गेली पाहिजे. तर इथे मला टॅनिंगचं एक क्लायंट होतं, ते मी केलं आणि त्यानंतरही बरेच मध्ये क्लायंट झाले पण त्याचं शूटिंग करायला वेळ मिळत नाही. आणि रात्री 9-9:30 पर्यंत नेल्सचं क्लायंट केल्यानंतर 1-2 आयब्रोज होत्या त्याही केल्या आणि त्यानंतर सगळा हिशोब वगैरे लावून मी निघालेली आहे घरी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू